त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट. म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर. रस्त्यावर थुंकू नको म्हटल्याचा राग. परप्रांतीय टॅक्सी चालक ज्येष्ठ दाम्पत्याच्या अंगावर धावून गेला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढे नेमकं काय घडलं? डीसीएम एकनाथ शिंदे यांनी फिरवलेला एक फोन आणि परप्रांतीयाचा उतरलेला माज. सगळी घटना नेमकी काय जाणून घेऊ. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थुंकणाऱ्या निशांत शुक्ला या परप्रांतीय टॅक्सी चालकाला एका वृद्ध दाम्पत्यानं फक्त जाब विचारला. त्यानंतर या परप्रांतीय टॅक्सी चालकानं शिवीगाळ केली. 70 वर्षांच्या सरोश दस्तूर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दगडाने त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच संताप व्यक्त केला गेला. व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय ते आधी पहा. मैं नहीं बोल रहा हूँ मारहाणीमध्ये 70 वर्षांच्या दस्तूर यांचा पाय फ्रॅक्चर झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी शुक्ला याला चोप दिला. उद्धव सेनेचे सुमित बोराडे आणि शिंदे गटाचे नितेश पाटोळे यांनी तातडीनं हालचाली केल्या. शुक्ला याचा शोध घेत परप्रांतीय शुक्लाचा माज शिवसैनिकांनी कसा उतरवला तेही पहा. से मारा बुजुर्ग को नहीं दादा इंडियन सिटीजन होते 6 वाजता मारलाय आणि मी याचा 8 वाजल्यापासून शोध काढत होतो. 8 वाजल्यापासून मी याचा शोध काढतोय. इथेच हे प्रकरण थांबत नाही. डीसीएम एकनाथ शिंदेंची या प्रकरणात एंट्री होते. ठाण्यात झालेल्या या घटनेचा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचतो. एकनाथ शिंदे थेट ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना फोन करतात. परप्रांतीय चालकावर हत्येचा प्रयत्न करणं म्हणजेच 307चा गुन्हा दाखल करा असे थेट आदेश पोलीस आयुक्तांना देतात. त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट. म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय आणि कचरा का टाकला म्हणून विचारलं म्हणून हा तुमको नको हा हे त्याला बरोबर त्याच्यावर 307 कलम करून टाका. कारण कसं आहे असं परत बघा तो बिचारा, मी बघतोय त्याचा व्हिडिओ आणि त्याच्या मिसेसच्या समोर दोन्ही सिनियर सिटीजन आहेत. असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना. तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर. तो बिचारा फ्रॅक्चर झालाय. परप्रांतीयाने मारहाण केलेल्या दस्तूर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या तक्रारीनंतर खुनाचा प्रयत्न या कलमाअंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आणि त्यानंतर शिवसैनिकांनी या परप्रांतीयाला दिलेला चोप
एकनाथ शिंदेंनी सीपींना केलेला फोन, या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.